नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत अपूर्णांकावरील दुसरा. तर अपूर्णांकावरील पोलीस भरतीसाठी विचारलेल्या प्रश्नांचे आपण विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. काय आहे 0.80चे व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करा. कुठे विचारलेला आहे तर बुलढाणा चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर 0.80 0.80चे काय करायचे आहेत, व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे 102, 3/5 याप्रमाणे आपल्याला करायचे दिलेले आहे. तर व्यावहारिक अपूर्णांकात कसं करता येईल, तर हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. कसं 0.8, कारण की 8च्या पुढे जो 0 आहे त्याचं फारसं महत्त्व नाही, म्हणून ह्याचे जर आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचे असेल तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की छेदात किती असतो, 1 असतोच. म्हणून दशांश अपूर्णांक घालवायचा असेल तर दशांश चिन्हानंतर 1 डिजिट आहे, म्हणजेच कितीने गुणतो आपण, 10ने. जर अवसाला 10ने गुणलं तर छेदाला सुद्धा 10ने गुणावंच लागतं. म्हणून किती येणार आहे तर 80 आणि हा एक दशांश चिन्ह म्हणजेच किती 8/10. तेच आपण जर सोडवलं तर किती येणार आहे, 2 × 8 आणि 2 × 10 म्हणजेच किती 4/5. हाच आपला काय असणार, बरोबर पर्याय असणार आहे. तर तो कुठे आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. प्रश्न पुढचा काय दिलेला आहे, 0.125 बरोबर किती. अकोला चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर 0.125 बरोबर किती म्हणजेच व्यावहारिक अपूर्णांक काय असेल असा प्रश्न विचारला. तर आपण पहिला बघितल्याप्रमाणे छेदात 1 असतोच, म्हणून किती डिजिट आहेत, दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला 3 आहेत, म्हणून कितीने गुणणार तर 1000ने. जर छेदाला आपण 1000ने गुणतोय तर अवसाला सुद्धा 1000ने गुणावं लागेल. अवसाला गुणलं तर छेदाला सुद्धा गुणावा लागेल. तर किती 125 होणार आहे आणि भागिले किती 1000. तर 125 एके 125, 125 दुने किती होतात तर 250 आणि 250 चोक किती होतात तर 1000 होतात, म्हणजेच किती होणार आहे 8, म्हणजेच 1/8. कोणता पर्याय आहे हा, तर दुसऱ्या पर्यायामध्ये 1/8 दिलेला आहे, म्हणून आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्न पुढचा काय दिलं, 1/11, 1/8, 1/13 व 1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि कुठे विचारला, तर अमरावती शहर चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय 1/11, दुसरा दिलाय 1/8, तिसरं दिलाय 1/13 आणि चौथा दिलाय 1/5. पण इथे काय अंश सर्वांचा सारखाच आहे. तर आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला नसेल तर तुम्ही भेट द्या आणि बघून घ्या व्हिडिओ. तर त्याच्यात पण आपण असा प्रश्न बघितलेला आहे. तर 1/11, 1/8, 1/13 आणि 1/5 म्हणजे अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद छोटा तो काय असतो, सर्वात मोठा अपूर्णांक असतो. म्हणून इथे सर्वात छोटा तर कोणाचा अपूर्णांक आहे, 1/5. छेद कोणाचा सर्वात छोटा आहे तर 1/5चा. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर असेल, तर चौथा, म्हणजे 1/5 हा काय असणार आहे, सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. नाही तर तुम्ही दशांश अपूर्णांकात रूपांतर करून सोडवू शकता. इथे 10 होणार आहे, जाणार नाही. 0.0 आणि किती 100 होणार आहे, 11×9 = 99 होणार आहे. इथे किती येणार आहे, 0.10, 8×1 = 8 होणार आहे. उरणार 2 आणि होतील 20 आणि 8 दुने 16 म्हणजे 0.12. इथे 0.9 आणि इथे किती 10ला जाणार नाही, म्हणून 0.0 आणि किती होणार आहे तर 100 होणार आहे. तर किती 13×91 आणि इथे जर आपण बघितला तर किती 0.10 होणार आहे आणि किती येणार आहे 2, म्हणजेच तो किती 20 होणार आहे. तर इथे 0.09, 0.07 आणि इथे 12 आणि इथे किती 20. तर सर्वात मोठा कोण असणार आहे, 1/5. हा पर्याय म्हणून तुम्हाला मी सांगितलं. किंवा इथे जर अंश सारखेच असतील तर सरळ ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा असतो आणि ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात छोटा असतो. तुम्हाला दिसत असेल इथे हा सर्वात छोटा आहे, कारण की
सर्वात छोटा 13 आहे ना, हां इथे हा सर्वात छोटा आहे, म्हणून असा प्रश्न हे सोडवायचे असतात. प्रश्न पुढचा काय दिलेला आहे, अमितकडे असलेल्या मण्यांच्या 1/4, 1/2 व 1/8 याप्रमाणे 3 माला बनवल्या, तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले, तर अमितने माला तयार करण्यासाठी किती मणी वापरले आणि कुठे विचारलेला, तर पुणे ग्रामीण चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा अमितने असलेल्या मण्यांच्या म्हणजेच पहिल्या मालेत किती 1/4 वापरले, एकूण मणी आहेत त्याच्यातून 1/4 वापरले, दुसऱ्या याच्यात 1/2 वापरले आणि तिसऱ्या याच्यात 1/8 वापरले. तर पहिले तर आपण काढून घेऊ, म्हणजेच एकूण किती मणी वापरले गेलेत. तर अपूर्णांकात दिलेलं आहे म्हणून आपल्याला ते माहीत नाही, पण पहिले हे काढून घेऊ, अपूर्णांक करून घेऊ. तर छेद समान केल्याशिवाय आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. तर इथे 8 आहे, म्हणजे जर आपण 2ने गुणलं तर 8 होतं, इथे 4ने गुणलं तर 8 होतंय, तर इथे पण 4ने गुणावं लागेल, म्हणजेच 2 + 4 + 1 भागिले किती 8, दोघा सर्वांचा छेद समान, 4 दुने 8 आणि 2 चौक 8 आणि 8 म्हणजे छेद समान झाला. तर बेरीज केली तर किती 7/8, म्हणजे 3 माळा बनवण्यासाठी एकूण 8 मणी होते असे आपण गृहीत धरू शकतो. त्याच्यातले 7 मणी वापरले, तर शिल्लक किती राहिला, 7 व 8 होते त्याच्यातले 7 वापरले, म्हणजे 1 मणी शिल्लक राहिला. तर ते आपण असं म्हणू शकतो. पण इथे शिल्लक मणी दिलेले आहेत, किती आहेत 80 आहेत, म्हणजे 1 मणी शिल्लक राहिला तेव्हा त्याच्याकडे किती राहिले, तर 80 मणी शिल्लक राहिलेत. तर 8 मणी तेव्हा किती, असं आपण करू शकतो. तर प्रश्नचिन्हाच्या समोरील भागाकार बाकीच्यांचा गुणाकार. तर सरळ काय एक आहे, छेदात एक घेतला तरी काही फरक पडणार नाही, म्हणजे 8 गुणिले 80 केले तर 8×8 64, म्हणजेच किती होतात 640. परंतु हे उत्तर नाही, कारण की ऑप्शनमध्ये पण दिलेलं नाही. तर टोटल मनी किती, एकूण मनी किती होते 640 होते, त्याच्यातून वापरले आणि उरले किती, तर 80 मनी वापरलेत. 80 मनी शिल्लक राहिलेत, वापरले नाही. ते आपल्याला किती मनी वापरले ते काढायचे. तर 80 मनी शिल्लक राहिले, तर 0 14तून 8 गेले 6 आणि इथे 1 दिला, म्हणजेच किती राहणार आहे 5. म्हणजेच 3 माळा बनवण्यासाठी किती मणी वापरले गेले, तर 560. कुठे आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. दिलेल्या 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे, तर ती संख्या कोणती आणि कुठे विचारलेला आहे, तर धाराशिव चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर हा आपल्याला बाय ऑप्शन प्रश्न सोडवावा लागेल, कारण की एकक स्थानी तर सर्वच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. जर आपण 83 घेतलं, तर त्यांच्या अंकांची बेरीज किती होते, तर 8 + 3 बरोबर किती होते 9 आणि 83ला जर आपण गुणलं किती 1/7ने, तर भाग जातोय का, भाग देऊन आपण इथे बेरीज केली तेवढीच यायला पाहिजे, पण जाणार नाही. 7 एके 7 आणि उरतात 13, म्हणजे 13ला 7ने भाग जात नाही, म्हणून पहिला पर्याय येणारच नाही. जर 63चा आपण विचार केला का, कारण की अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे, तर अंकांची बेरीज ती संख्या जर आपण 63 मानली तर किती 6 + 3 बरोबर किती होतात 9 आणि तीच संख्या आहे कोण 63, त्याला कितीने गुणायचं आहे, तर 1/7 किती 7×9 63, म्हणजे जेव्हा त्या संख्येला 1/7ने भागलं किंवा गुणलं तरी पण 9 येतो आणि त्या अंकांची बेरीजसुद्धा किती येते 9 येते. तर ती संख्या कोणती असणार आहे, दुसऱ्या पर्यायामधली 63 ही संख्या असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघू. का आहे, खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल आणि कुठे विचारलेला आहे, तर धाराशिव चालक 2021ला. पहिला अपूर्णांक काय दिला आहे 5/9. इथे अंश पण सारखे नाही, छेद पण सारखे नाही, म्हणून प्रॉपरली आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येकाचा अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. जर अपूर्णांकात आलं तर 0 किती होणार आहे 50 होणार आहे, म्हणून 0 उलटं लिहिलं 9×5 = 45, म्हणून किती 5 परत 5 उरणार आहेत 50 होतील, 9×5 = 45, म्हणून 5/9चा अपूर्णांक किती असेल, तर 0.55 असेल. पुढचं 8/15 आहे, त्याचा अपूर्णांक केला
तर किती होणार आहे? जाणार नाही, शून्य घेतला इथे 80 होईल आणि 15 पाचे 75 उरतील किती? 5 उरतील. जाणार नाही मग शून्य घेतला तर 15 त्रिक 45 म्हणून किती येईल? 0.53. कोणाचा? 8/15चा. पुढचं 11 किती आहे? 17. 17ने भाग जात नाही म्हणून 110 होईल, म्हणून 0 इथे 0 दिला म्हणून 0 घेतला आपण आणि किती? 17 सक 106 सक आहे म्हणून किती? 106. 106 110 मधून 106 गेले तर किती राहणार? 4 राहणार आणि 40 होतील आणि 17 दुने 34. पुढचा अपूर्णांक कोण आहे? तर 7/11 आहे. भाग नाही जात म्हणून 0 किती होणार आहे? 11 सक 66 उरतील किती? 4 उरतील, 0 येतील, 11 त्रिक 33 आणि शेवटचं किती आहे? तर 6/13 आहे. भाग नाही जाणार म्हणून 0 किती होणार आहे? 60 होणार आणि 3 त्रिक 39, 13 चोक 52 आणि उरतील किती? 8 आणि होतील 80 आणि 13 शक 78. मग आता अपूर्णांक काढलेत आपण, तर या अपूर्णांकात आपण हे दशांश अपूर्णांक आपण चढत्या क्रमाने लिहू. सर्वात छोटा कोण आहे? 0.46. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? तर हा सर्वात छोटा झाला. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 0.53 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? 0.55 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? तर 0.62 आणि ह्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? तर 0.63 आहे. म्हणून हा सर्वात छोटा, हा सर्वात मोठा आणि हा मधला म्हणजेच 0.55. म्हणून कोण अपूर्णांक मधोमध येईल जर मांडणी केली आपण तर 46 वाला सुरुवातीला म्हणजेच कोण? 6.13 सुरुवातीला हा सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर मोठा कोण आहे? तर 8/15 वाला मोठा आहे. त्याच्यानंतर कोण असणार आहे? तर 5/9 हा मधोमध येणार आहे. सॉरी, असा लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतर कोण आहे? तर 62 वाला कोण आहे? 11/17 आणि सर्वात मोठा कोण असणार आहे? तर 7/11 हा काय आहे? सर्वात मोठा आहे. म्हणून मधोमध कोण येणार आहे? तर 5/9 म्हणजेच पहिला पर्याय आपला बरोबर आहे. काय दिलेलं? 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीच्या 4/5 भाग पाण्याने भरला आहे, तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? तर कुठे विचारलेला आहे? मुंबई लोहमार्ग, पुणे लोहमार्ग 2021ला आणि गोंदिया SRPF 2021ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? तर किती? 750 लिटरच्या मावणाऱ्या टाकीमध्ये 4/15 म्हणजे टोटल 15 आहे, त्याच्यातील 4 भरलेला आहे. तर रिकामी किती असेल? तर 4 भरलेला आहे म्हणजेच 15 मधून 4 वजा केले तर किती? 11/15 काय आहे? रिकामा आहे. तर जर 15 तर किती दिलेले आहे? पूर्ण टाकीची क्षमता 750 दिलेली आहे. तर 11 तर किती? असं आपण सरळ सोडवू शकतो. म्हणजेच काय? तर प्रश्नचिन्हाच्या समोरील भागाकार बाकीच्यांचा काय असतो? गुणाकार असतो. म्हणून 750 गुणिले 11 भागिले किती? 15 आणि 15 चोक 60, 15 पाचे 75, 15 शून्य 0 आणि 11 कप्पाचा किती होतात? तर 55 होतात आणि हा एक 0 म्हणजेच 550 लिटर अजून पाणी मावेल. म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे? तर दुसरा पर्याय आपला बरोबर असणार आहे. काय दिलेलं आहे? पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि कुठे विचारलेला आहे? तर रत्नागिरी बॅट्समन 2021ला विचारलेला प्रश्न आहे. जर असे प्रश्न आले तर सरळ आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल आणि सोडवावं लागेल. 43 भागिले 14चं दशांश अपूर्णांकात रूपांतर करू तर 14 त्रिक किती होतात? 42 होतात. 1 उरतो, भाग नाही जात म्हणून 0 घेतला तरी सुद्धा भाग नाही जात. दशांश चिन्ह देऊन इथे 0 घेतला तरी सुद्धा भाग जात नाही म्हणून अजून एक 0 घेतला तर इथे सुद्धा घ्यावा लागेल. आणि 14 साती किती होतात?
तर 98 होतात. उरतात किती? 2 उरतात. भाग नाही जात 20 होणार. 14 एके 14. दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर कोण आहे? 28/9 आहे. भाग देऊ. 9 त्रिक 27. एक उरतोय. भाग नाही जात. शून्य घेतला. दशांश चिन्ह दिला. किती? 9 एके 9. उरतो किती? 1. परत 9 एक 10 होईल. 9 एके 9 म्हणजेच 9 एके 9. दुसऱ्याचं किती येणार आहे? तर 3.111 अनंत आहे. तिसऱ्या ऑप्शनचं 40 किती आहे? 13. तर 13 त्रिक 39. उरणार किती? 1. भाग नाही जाणार म्हणून 10 घेतला. शून्य दशांश चिन्ह घेतला. शून्य घेतला. 10 होतंय. 13ने 10ला भाग जात नाही म्हणून अजून एक शून्य घेतला म्हणून 0. आणि किती? 13 91. किती राहतात? 100 मधून 91 गेले तर राहतात 9 राहतात. भाग नाही जाणार. शून्य घेतला. 13 78 होतात. आणि राहिला कोण? 19/6. किती? 6 त्रिक 18. एक उरतोय. 10 होतात. 6 एके 6. 4 उरतात. जात नाही म्हणून 40 झाले. किती? 6 36. उरतात किती? 4 उरतात. परत 40 होतील. 6 36. तर किती येणार आहे? 3.16. इथे पहिल्याचं किती आलं? 3.071. दुसऱ्याचं किती आलं? 3.111. तिसऱ्याचं किती आलं? तर 3.076. आणि चौथ्याचं किती आलं? तर 3.166. तर यापैकी सर्वात मोठा तर कोण असणार आहे? तर 3.166. 166 इथे 111 इथे 76 म्हणून सर्वात मोठा कोणता? चौथा पर्यायाचे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न पुढचा काय आहे? एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल आणि कुठे? दौड SRPF 2021चा प्रश्न आहे. तर इथे सरळ 5 म्हणजेच पूर्ण भाग. 5 म्हणजेच काय आहे? पूर्ण भाग. आणि 4 म्हणजेच या 4ची किंमत किती आहे? तर 4ची किंमत किती आहे? 42,000 आहे. म्हणजे आपल्याला किती एका शेताच्या 4/5 भागाची किंमत किती आहे? म्हणजे 5 पैकी 4 भागाची किंमत किती आहे? तर 42,000 रुपये आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती? म्हणजे छेद तो काय असतो? तर त्याचा रिझल्ट पूर्ण असतो आणि त्याचा रिझल्ट काय असतो? अंश असतो. म्हणून आपल्याला काय 5 तर किती? किंवा आपण असं घेऊ शकतो 4 तर किती? 42,000 आणि 5 तर किती? असं सरळ आपण करू शकू. तर प्रश्नचिन्हाच्या समोरील भागाकार बाकीच्यांचा काय होतोय? तर गुणाकार होतोय. गुणिले किती? 5 भागिले किती? 4. 4 एके 4. 4 एके 4. आणि 4 पंचे 20. आणि किती होणार? 4 0 0. 4 0 0. पण इथे आपण काहीतरी चुकवलंय. 4 एके 4. एक येईल आणि 4 पंचे 20 आणि 4 0 0. 4 0 0. तर किती येणार आहे? 4,500. सॉरी इथे किती? 10,500 होतात. तर या 4ने 42,000ला भाग दिला तर 10,500 येतात. तर 10,500 गुणिले किती करणार आहेत? 5 करणार. तर 5 0 0. 5 0 0. 5 5 25. 2 गेले हातचे. 5 0 0 आणि 2 आणि 5 एके 5. तर किती? 52,500. तर कोणता पर्याय बरोबर असणार आहे आपला? 52,500 कुठे आहे? तर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 80च्या 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे? तर इथे सरळ आपल्याला 80चा म्हणजेच 80 गुणिले किती करणार आहे? 3/5 करणार. त्याची किंमत काढणार. आणि 60 गुणिले च्या म्हणजेच गुणिले 3/4 बरोबर किती येणार? हे करणार. यांचा फरक काढणार. तर किती? 5 एके 5. 5 एके 5. उरणार 3 आणि 5 30 आणि 16 दुनी 32. 16 त्रिक 48 होतात. आणि इथे 4 एके 4. 4 एके 4 उरतात. 2 होतात 20 आणि 4 पंचे 20. 15 त्रिक किती होतात? 45. जर फरक काढला तर 48 मधून 45 गेले तर किती राहतात? 3. आणि 3 हा कुठे आहे? तर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. म्हणून दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न काय दिलेलं? 5/9, 3/4 आणि 8/15, 12/11 यापैकी लहान अपूर्णांक कोणता? दौड SRPF 2021चा
प्रश्न. तर इथे सुद्धा 5/9 आहे, तर आपल्याला दशांश अपूर्णांकातच करावं लागेल. किती येणार आहे? 0.9 45 उरणार 5, 9 45 म्हणजे 0.555555 येणारच आहे. दुसरा पर्याय ते दिला आहे 3/4, त्याचा आपण दशांश पूर्णांकात करू तर 0 किती होणार आहे? 30 होणार आहे. तर किती? 4 7 28 2 उरतील आणि 4 पंचे 20. तिसरं दिलंय 8/15 भाग नाही जात म्हणून 0 घेतला तर 0 किती होणार आहे? 80 होणार आहे आणि 15 5 75 उरणार किती? 5 उरणार. भाग नाही जाणार 50 होतील. 15 त्रिक 45 5 उरेल आणि 15 त्रिक 45. त्याच्यानंतर कोण आहे? 12/11 आहे. 11ने 1 दशांश 1 उरणार आहे. भाग नाही जाणार 0 होणार. परत नाही जाणार म्हणून 0 घेणार तर 0.11 आणि 11 9 99. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? सर्वात लहान. तर सर्वात लहान तर कोण आहे? तर इथे जर आपण बघितलं हा 55 आहे, इथे 75 आणि इथे 53 आहे. तर सर्वात लहान कोण असणार आहे? 8/15. तर कोणता पर्याय आपला बरोबर असणार आहे? तर तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? कुठला आहे? तर मुंबई लोहमार्ग, पुणे लोहमार्ग 2000. मुंबईला पण आणि पुणे लोहमार्गाला पण हा 2 वेळा विचारलेला आणि तो पण कुठे? 2021लाच विचारलेला. 2 ठिकाणी प्रश्न आहे. सर्वात मोठा अपूर्णांक तर इथे किती आहे? 16/15 आहे. तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. किती येणार आहे? 15 × 15 1 उरणार आहे. 10 होईल, जात नाही. किती? 100 होईल. 15 × 90 उरतील किती? 10. तर भाग नाही जाणार. परत 15 × 90 म्हणजे 1.66 होणार. पुढे काय आहे? 9/8 0 9/08 म्हणजेच 8 एके 8 उरणार किती? 1 होईल किती? 10. 8 एके 8 होतील. उरतील किती? 2 उरतील, होतील 20. 8 दुने 16 म्हणजेच 9/8चं किती येणार आहे? तर 1.12 येणार आहे. 13/15 आहे. इथे तर काय आहे? छेद लहान आहे म्हणून हा तर लहानच असणार आहे. त्याला आपण सोडून देऊ आणि इथे पण कारण की अंश छोटा आहे छेदापेक्षा म्हणून तो लहानच 0.10च येणार आहे. आणि इथे 6/5 आहे तर किती येणार आहे? 1.10 किती? 1 उरेल, 10 होईल आणि 5 दुने 10. तर इथे 20 होईल. इथे किती होणार आहे? 15 8 20 असे. म्हणजेच 10 उरणार आहे. परत 15 × 90 होणार आहे 0. तर इथे ह्याच्यातला सर्वात लहान कोण आहे? तर सर्वात मोठा विचारलेला आपल्याला. इथे 1.66 आहे, इथे 1.12 आहे, इथे 1.20 आहे. तर 1.66 हा काय आहे? सर्वात मोठा आहे. तर कोणता पर्याय बरोबर असणार आहे? इथे आपण भाग द्यायला चुकवलेला आहे. इथे किती येणार आहे? 16/15ने जर भाग दिला तर 15 एके 15 उरतात किती? 1. भाग नाही जात 10. हो इथे किती? कारण की आपण एक 0 देऊन पुढे परत तेव्हा 15 × 90 होणार आहे म्हणून 1.06 होणार आहे. म्हणून आपला सर्वात मोठा अपूर्णांक कोण असणार आहे? तर 1.20. इथे 1.12 आहे. तर चौथ्या पर्यायाचा आपला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला? एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने होती? तर पुस्तकाची एकूण पाने आपण काय मानू? x मानू. तर बघा, जर x मानली त्याच्यापैकी वाचून किती झाली? xच्या 5/9 पानं वाचली, त्याच्यात परत 20 पाने वाचली. म्हणजेच त्या पुस्तकाचे 5/9 वाचून झाल्यावर वाचून आणि त्याच्यात 20 पानं, तरी पण शिल्लक किती राहिली? तर 76 राहिलीत. तर किती येणार आहे? x बरोबर किती येणार आहे? तर आपल्याला कसंही करून x ची किंमत काढायची आहे.
तर का होणार आहे x बरोबर अवसाअवसांचा गुणाकार केला तर किती होतोय तर 5x होणार छेदात किती 9 अधिक ह्यांची दोघांची बेरीज केली तर किती होते 96 होते. तर हा इकडे येईल म्हणजेच काय x वजा 5x छेदात 9 बरोबर किती 96. तर छेद समान करण्यासाठी छेदांचा काय करणार आपण 9 आणि 9x वजा 5x बरोबर किती होणार आहे 96 आणि अवसांची वजाबाकी होणार आहे किती येणार आहे 4x छेदात 9 बरोबर किती 96 आणि 4x बरोबर 96 गुणिले किती होणार आहे 9 होणार आहे पण आपल्याला x काढायचे आहे तर x बरोबर किती येणार आहे तर 96 गुणिले 9 भागिले 4 इथे गुणिले आहे तिकडे जाताना भागिले 4 एके 4 4 दुने 8 एक उरतोय आणि किती होणार आहे तर 4 चौक 16 म्हणजेच 24 गुणिले किती करणार 9 आणि किती होतात 9 चौक 36 हातचे गेले 3 आणि 9 दुने 18 19 20 आणि 21 म्हणजेच किती 216 पानं त्या पुस्तकात आहेत. कोणता पर्याय आहे तर तिसरा पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे. प्रश्न पुढचा 198/528च्या अपूर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या असा प्रश्न आहे. तर 198 आहे छेदात 528 आहे तर दोनाने दोघांना पण भाग जातोय म्हणून बे 9 18 एक उरणार आहे बे 9 18 होणार आहे बे दुने 4 होतात बे सक 12 आणि बेशक 12 आणि बेचोक 8 किती आले 99 छेद किती आले 99 छेदात 264 तर कितीने भाग जाईल तर परत 9ने सुद्धा जाईल का जाऊ दे आपण 3 ने देऊ 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 एके 3 3 7 21 3 8 24 2 उरतात आणि 3 8 24 म्हणजे 33 छेद किती येणार आहे 88 येणार आहे तर 11 त्रिक 33 आणि 11 8 88 म्हणजे 3/8 कुठे आहे का तर आहे कोठे आहे पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे म्हणजेच याचं अतिसंक्षिप्त रूप किती आहे 3/8 हे आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे तर सरळ आपण असं घेऊ शकू की ती 360 ची म्हणजेच गुणाकार 1/6 कोणत्या संख्येची म्हणजेच x संख्येची किती 4 पट आपण काढू शकू आणि x ची किंमत काढू शकू तर 360 गुणिले 1/6 हा इकडे अवसात आहे तर इकडे येताना छेदात जाईल किंवा x गुणिले 4 तसाच ठेवा 6 एके 6 आहे 6 6 36 आणि किती होणार आहे 60 आणि 60 एके 60 बरोबर x गुणिले 4 आणि x इथेच ठेवला तर 60 आणि हा इकडे छेदात जाईल 4 एके 4 4 एके 4 आणि 4 पंचे 20 तर कोणाचे 4 पट असणार आहे तर 15चं 4 पट असणार आहे. कोणता पर्याय बरोबर आहे तर तिसरा पर्याय आपला बरोबर आहे किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता 360 गुणिले 1/6 बरोबर किती येतात तर 6 6 36 6 0 0 म्हणजे 60 ला परत या 4 ने भागा 60 ला परत 4 ने भागा म्हणजेच कोणत्या संख्येची 4 पट आहे तर 15 चौक 60 होतात कोणत्या संख्येचे 15 गुणिले जर 4 केले पट सांगितलंय म्हणून 60 येतात तर इथे 4 ने भाग दिले तर किती येतात 15चे येतात म्हणून आपला तिसरा पर्याय म्हणजेच 15 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे यापैकी सर्वात अपूर्णांक लहान अपूर्णांक कोणता कुठे विचारलाय तर नवी मुंबई पोलीस 2021चा प्रश्न आहे तर इथे पण आपण काय करू शकू तर दशांश अपूर्णांकात 7/2 आहे तर किती होतात 2 त्रिक 6 होतात 1 उरतोय 2 पंचे 10 होतात 16 छेद किती आहे 5 तर 3 5 त्रिक 15 1 उरतोय 5 दुने 10 होतात नंतर 19 छेद 6 आहे तर 6 त्रिक 18 1 उरतोय 10 होतात 6 एके 6 4 उरतात आणि 6 6 36 आणि 22 छेद 7 आहे म्हणजेच किती 7 त्रिक 21 1 उरतोय 10 होतात 7 एके 7 उरतात 3 30 होणार 7 चौक 28 तर विचारलेलं काय आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक
कोणता? तर हा किती असणार आहे 50, हा किती असणार आहे 20, हा किती 14, हा किती झाला 16. तर कोणता अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे? तर 22/7 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. म्हणजेच कुठे चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आणि कुठे विचारला आहे? तर जालना पोलीस 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर सर्वात मोठा संख्या कोणती? तर इथे पण आपल्याला 1/5चा काय करावं लागेल? तर दशांश रूपात रूपांतर करावं लागेल. तर किती जाणार? 0 दशांश किती 5 दुने 10 होतात. म्हणून शून्याला शून्य घेऊ शकता तुम्ही. 1/6 आहे तर 0 दशांश किती होणार 10 होणार तर किती 6 एके 6 उरतील किती 4 होतील 40 आणि 6 6 36 म्हणजे किती 16. त्याच्यानंतर 1/8चा किती येणार आहे तर 0 आणि 10 होतील 8 एके 8 2 उरणार 20 होतील 8 दुने 16 होणार पुरेसे आहे इतकं. आणि 1/3 तर किती 0 दशांश 10 होणार 3 त्रिक 9 परत एक उरणार 3 त्रिक 9. तर सर्वात मोठा अपूर्णांक कोण आहे? तर किती 0.33 हा सर्वात मोठा आहे. म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक कोण असणार आहे? तर चौथ्या पर्यायामधला 1/9 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आणि कुठला प्रश्न आहे? तर जालना पोलीस 2021चा प्रश्न आहे. सर्वात लहान तर इथे सुद्धा आपल्याला 33/8 आहे. अपूर्णांक दशांश अपूर्णांकात रूपांतर करावे लागेल. तर 8 चोक 32 होतात. 33 मधून 32 गेले तर किती राहतात? 1 राहतात. भाग नाही जात. 10 होतील. दशांश चिन्ह घेतला इथे 0 घेतला 10 होतील. 8 एके 8 2 उरतील 20 होतील 8 एके 8 20 होतील 8 दुनी 16 म्हणजे 4 दशांश 12 लागल्यास आपण पुढे नंतर काढू. पुढचं किती आहे 38/9 आहे तर किती 9 चोक 36 उरतात 2 होतील 20 किती 9 दुने 18 किती उरणार 2 20 होतील 9 दुने 18. पुढचं आहे 38/8 तर किती 8 चोक 32 उरतील किती 6 होतील 60 किती 8 45 8 चक 48 8 छाती 56 आणि उरतील किती 4 उरतील 8 चोक 32 74 होणार आणि 29/7 केले तर किती 7 7 चोक 28 होतात 1 उरतोय 10 होतील. दशांश चिन्ह घेऊन किती होणार आहे तर 7 एके 7 उरणार किती 3 उरणार तर 30 होतील 7 चोक 28. आपल्याला विचारलेलं काय आहे सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर किती 4 दशांश 1 2 पुढचं नाही आपण काढलेलं म्हणजेच पहिला पर्याय आपला बरोबर आहे. 33/8 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. आता भाग कसं द्यायचं ते तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्ही असं सुद्धा भाग देऊन करू शकता. पुढचा प्रश्न काय दिलाय? एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांच्यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा. तर इथे आपल्याला काय करावं लागेल? अंश आपल्याला अंश किंवा छेद मानू आपण. छेद आपल्याला काय करावं लागेल? x मानावा लागेल. तर सांगितलेलं काय आहे? एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. जर छेद आपण x मानला तर अंश हा त्याच्यापेक्षा 5 ने मोठा आहे. कोणापेक्षा? छेदापेक्षा. अजून काय दिलंय? अंश व छेद यामध्ये प्रत्येकी किती मिळवला? तर 4. तर छेदात पण 4 मिळवा. किती भेटतोय आपल्याला? तर 6/5 भेटतोय. तर इथे किती x अधिक 9 छेदात x अधिक 4 बरोबर किती येणार आहे 6/5 येणार आहे. तिरका गुणाकार करा 5x अधिक 9 45 बरोबर 6x अधिक 6 चोक 24 आणि हा छोटा आहे म्हणून तिकडे नेऊ म्हणून 6x हा अधिक आहे तिकडे जाताना वजा 5x होईल. हा 45 आहे हा वजा 24 अधिक आहे इकडे येताना वजा 24 होईल. तर किती x बरोबर किती येणार आहे तर किती राहतात तर 45 मधून 24 गेले तर तो 1 घेतला आणि
ते म्हणजेच 21 म्हणजे x बरोबर किती असणार आहे 21 म्हणजे छेद कोण असणार आहे 21 म्हणजे आपल्याला असं करता येईल काय x हा काय आपला होता छेद होता त्याच्यात x अधिक 5 केला तर x आपण किती काढला 21 म्हणजे छेदात 21 आणि अवसात किती येणार आहे 26 का कारण की 21 अधिक 5 केले तर 26 म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे तर पहिला पर्याय आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न काय दिलाय 18.834 अधिक 818.34 वजा प्रश्नचिन्ह बरोबर 6.18.43 तर आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय बरोबर असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। तर या व्हिडिओतील हा शेवटचा व्हिडिओ आहे। तर असे आपले भरपूर PYQ प्रश्न विचारलेले आहेत अपूर्णांकावरती किंवा सरळ रूपावरती ते आपण प्रश्न बघणारच आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील अशा PYQ प्रश्न बघण्यासाठी। चला तर आपण हा पहिला सोडून घेऊ आणि कुठला विचारलेला आहे तर सांगली चालक 2021 ला विचारलेला प्रश्न आहे। तर पहिले तर आपल्याला 818.34 आणि 18.834 यांची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल आणि किती होतात 4 7 8 आणि 3 11 एक गेला हातचा 8 8 16 आणि 17 आणि एक गेला हातचा तर 3 आणि 8 तर 800 किती आले 837 परंतु हा इथे आपण जर x मानला तर हा तिकडे जाईल आणि हा इकडे येईल म्हणजेच जर आपण मांडणी केली 18.834 अधिक 818.34 वजा x प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी x ठेवू आपण आणि 618.43 येईल तर x तिकडे जाईल कारण की x मानला त्याला वजा चिन्ह कधीच राहत नाही ते तिकडे जाईल आणि हा इकडे येईल पण ह्यांची आपण बेरीज केलीत किती 837.174 वजा 618.43 म्हणजेच आपल्याला इथे सरळ 837.174 वजा 618.43 आणि इथे किती घ्यावा लागेल 0 घ्यावा लागेल। तर वजाबाकी केली तर 4 येईल 7तून 3 गेले 4 येतात जाणार नाही 11तून 4 गेले राहणार 7 इथे किती दिला म्हणजे 6 किती होणार 16 16तून 8 गेले 8 आणि इथे एक दिला म्हणजे 2 2तून 1 आणि इथे किती राहणार आहे तर 8तून 6 गेले किती 2 218 कुठे आहे आणि 744 तर कोणता पर्याय दुसरा पर्याय बरोबर आहे आणि इथेच आपला हा व्हिडिओ संपत आहे। धन्यवाद।